एका अशा महान व्यक्तीची ही कथा आहे ज्याने जग जिंकण्यासाठी तलवार नाही तर करुणा वापरली. पण त्यांच्या आयुष्यातील शेवटचे काही तास इतके वेदनादायक होते की ते ऐकून तुमचे डोळेही पाणावतील. ज्यांनी आयुष्यभर शांतीचा संदेश दिला, त्यांच्याच अस्तींसाठी युद्ध सुरू होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य राजे, योद्धे आणि विजेत्यांची नावं नोंदली गेली आहेत, ज्यांनी तलवारीच्या बळावरती जग जिंकण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या पवित्र भूमीवरती एक असा महामानव अवतरला ज्यानं कोणत्याही शस्त्राशिवाय केवळ करुणा, सत्य आणि अहिंसेच्या बळावरती केवळ आर्यावर्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाच्या चेतनेलाच बदलून टाकले. ते होते सिद्धार्थ, जे तपाच्या अग्नीत तपून गौतम बुद्ध झाले. आज आपण त्या बुद्धांविषयी बोलणार आहोत, ज्यांनी आयुष्यभर चालत अनवाणी पायांनी मैलोनमैल प्रवास करून मानवतेला जागृत केलं. पण निसर्गाचा नियम अटळ आहे. जो जन्माला आला आहे त्याचा अंत निश्चित आहे. मग तो सामान्य माणूस असो किंवा स्वतः तथागत. 80 वर्षांच्या वयात जेव्हा त्यांचं शरीर जीर्ण होऊ लागलं, तेव्हा सुरू झाली ती अंतिम यात्रा, जी इतिहासामध्ये महापरिनिर्वाण म्हणून ओळखली गेली. ही कथा आहे त्या अंतिम संध्याकाळची, जेव्हा ज्ञानाचा सूर्य कायमचा मावळण्याची तयारी करत होता. काळाचं चक्र आपल्या गतीने फिरत होतं. इसवी सन पूर्व 485चा काळ होता. वैशालीनगर, जे आपल्या वैभवासाठी आणि लिच्छवी गणराजांच्या सामर्थ्यासाठी प्रसिद्ध होतं, त्या दिवशी एका विचित्र उदासीनतेमध्ये बुडालेलं होतं. हवेत एक जडपणा होता, जणू निसर्गालाही काही अनिष्टाची चाहूल लागली होती. तथागत बुद्धांनी आपल्या प्रिय शिष्य आनंदकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यामध्ये तीच परिचित शांतता होती, पण शरीर आता थकलं होतं. त्यांनी हळू आवाजात आनंदाला सांगितले, आनंदा, आता या जीर्ण शरीराचा काळ पूर्ण होत आला आहे. जसे एखादी जुनी बैलगाडी दोरांनी बांधून कशीबशी चालवली जाते, तसेच माझे शरीरही आता चालत आहे. बुद्धांनी वैशाली सोडण्याचा निर्णय घेतला. ही बातमी जंगलातील वणव्यासारखी पसरली. वैशालीचे रहिवासी, जे लिच्छवी म्हणून ओळखले जात आणि जे बुद्धांवरती प्राणापेक्षाही अधिक प्रेम करत होते, ते हे ऐकून स्तब्ध झाले. जेव्हा बुद्धांनी उत्तर दिशेकडे पावले टाकली, तेव्हा संपूर्ण नगर त्यांच्या मागे निघाले. दृश्य अत्यंत हृदयस्पर्शी होतं. राजेशाही वस्त्रे परिधान केलेले लिच्छवी, जे कधी रणांगणातही डगमगत नसत, ते आज लहान मुलांप्रमाणे रडत होते. भगवान, आम्हाला सोडून जाऊ नका, या हाका आकाशाला भिडत होत्या. बुद्धांना माहीत होतं की मोह हेच दुःखाचं कारण आहे. पण आपल्या भक्तांचं हे प्रेम पाहून त्यांचे हृदयही करुणेने भरून आले. त्यांनी नगराच्या सीमेजवळ थांबून एकदा मागे वळून वैशालीकडे पाहिलं. बौद्ध ग्रंथामध्ये याला नागावलोकन असे म्हटले जाते. हत्ती जसा पूर्णपणे मागे वळून पाहतो तसा. त्यांनी लिच्छवींना समजावले आणि प्रेमाने त्यांना परत जाण्याची आज्ञा दिली. जड मनाने, हुंदक्यासह ते परतले. पण त्यांचा आत्मा जणू बुद्धांसोबतच पुढे गेला होता. वैशालीहून निघाल्यानंतर बुद्ध भोगवती नगरातून पुढे जात पावा म्हणजेच पावापुरी येथे पोचले. 80 वर्षांचे वृद्ध शरीर, पण संकल्प हिमालयासारखा अढळ होता. त्यांच्यासोबत भिक्षूंचा संघ होता आणि त्यांच्या सावलीसारखे कायम सोबत राहणारे त्यांचे चुलत भाऊ आणि प्रिय शिष्य आनंद होते. आनंद गेली 25 वर्ष प्रत्येक क्षणी
दिवसाचे 24 तास तथागतांची सेवा करत होते. पावामध्ये बुद्ध चुंद नावाच्या एका लोहाराच्या आम्रवनामध्ये थांबले. चुंद हा तथागतांचा परमभक्त होता. जेव्हा त्याला कळले की भगवान त्यांच्या उद्यानात आले आहेत, तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने दुसऱ्या दिवशी बुद्ध आणि भिक्षू संघाला भोजनासाठी आमंत्रित केले. चुंदाने अत्यंत श्रद्धेने भोजन तयार केले. त्याने सुक्कर मद्दव नावाचा एक विशेष पदार्थ बनवला. काही विद्वान त्याला डुकराचं मांस मानतात, तर काही त्याला एक विशेष प्रकारची वनस्पती किंवा कुकुरमुत्ता मानतात. बुद्ध, जे त्रिकालदर्शी होते, कदाचित जाणत होते की हे भोजन त्यांच्या नश्वर शरीरासाठी घातक ठरू शकतं. तरीसुद्धा भक्ताच्या श्रद्धेचा मान राखण्यासाठी त्यांनी ते भोजन स्वीकारले. त्यांनी चुंदाला सांगितले, हा पदार्थ फक्त मला वाढ, इतर भिक्षूंना वेगळं अन्न दे आणि जे उरेल ते जमिनीत गाडून टाक. भोजन घेतल्यानंतर लगेचच बुद्धांना तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांना भयंकर त्रास सुरू झाला. असह्य वेदना जशा मृत्यूच्या वेळी होतात. पण बुद्धांनी आपल्या प्रचंड इच्छाशक्तीने आणि समाधीच्या बळावरती त्या वेदना सहन केल्या. त्यांनी तोंडातून एकही आक्रोश काढला नाही. त्यांना माहीत होते की कुशीनगर अजून दूर आहे आणि त्यांना तिथेच आपलं शरीर त्याग करायचं आहे. वेदना सहन करत बुद्ध पुढे चालले होते. मार्गात एका ठिकाणी त्यांनी विश्रांती घेतली. अनेक भिक्षू दुःखी होते. त्यांना जाणवत होते की त्यांच्या जीवनाचा सूर्य आता मावळणार आहे. त्याचवेळी भद्रक नावाचा एक शिष्य, जो अजून पूर्ण वैराग्याला पोचला नव्हता, बुद्धांवरती अतिशय भावनिकरित्या प्रेम करत होता. तो बाहेर बसून जोरजोरात रडू लागला. बुद्धांनी आतूनच त्याचा तो आवाज ऐकला आणि त्यांनी आनंदाला विचारले, आनंद, हा कोण आहे जो इतक्या करुण स्वरामध्ये रडत आहे? आनंद, ज्यांचा स्वतःचा गळा दाटून आलेला होता, ते म्हणाले, भंते, हा भद्रक आहे, जो या विचारानेच तुटून गेला आहे की आपण देह त्यागणार आहात. बुद्धांनी सांगितले, त्याला माझ्याकडे घेऊन ये. भद्रक आत आला आणि बुद्धांच्या चरणावरती कोसळला. त्याचे अश्रू बुद्धांच्या पायांना स्पर्श करत होते. बुद्धांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवून प्रेमाने विचारले, वत्सा, का रडतोस? तुला माहीत नाही का की जे जन्माला आले आहे त्याचा वियोग निश्चितच आहे. भद्रक हुंदक्यांमध्येच म्हणाला, भंते, जेव्हा आपण नसाल तेव्हा आम्हाला मार्गदर्शन कोण करेल? आम्ही अजून अज्ञानी आहोत. आपण नसाल तर सत्य कसे शोधू? भद्रकाचा प्रश्न फक्त त्याचाच नव्हता, तो येणाऱ्या संपूर्ण मानवजातीचा प्रश्न होता. बुद्ध हसले, एक दिव्य शांत स्मित. ते म्हणाले, भद्रका, तू बाहेर प्रकाश का शोधतोस? कोणीही तुला सत्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. मी सुद्धा नाही. मी फक्त मार्ग दाखवणारा आहे, मोक्ष देणारा नाही. तुला स्वतः चालावं लागेल. आणि मग त्यांनी तो अमर संदेश दिला, अंत दीप भव, स्वतःचा दीपक स्वतः बन. जे लोक ज्ञान मंदिरांमध्ये, पर्वतांमध्ये, तीर्थांमध्ये शोधतात त्यांना निराशा मिळते. सत्य तुझ्या आत आहे. स्वतःला शरण जा, स्वतःमध्ये प्रकाश निर्माण कर. भद्रक शांत झाला. त्याला समजले की बुद्ध शरीर नाहीत, ते एक चेतना आहेत. कुशीनगरच्या जवळ येईपर्यंत बुद्धांची तब्येत आणखी खालावत गेली. हिरण्यवती नदीच्या काठी त्यांनी आनंदाला एक अत्यंत महत्त्वाचा निर्देश दिला. बुद्धांना माहीत होतं की त्यांच्या निधनानंतर लोक त्या गरीब लोहार चुंदाला दोष देतील.
लोक म्हणतील की त्याच्या अन्नामुळेच तथागतांचा अंत झाला. मृत्यूच्या उंबरट्यावरती उभे असतानाही बुद्धांना स्वतःची नव्हे तर त्या भक्ताची चिंता होती. त्यांनी आनंदाला सांगितलं, आनंद, माझ्या जाण्यानंतर कोणीही चुंदाला दोष देऊ नये. त्याला सांग की तथागत म्हणाले आहेत, आयुष्यात 2 भोजन सर्वात श्रेष्ठ आहेत. एक ते जे सुजाताने दिले, ज्यामुळे मला ज्ञानप्राप्तीची शक्ती मिळाली, आणि दुसरे ते जे चुंदाने दिले, ज्यामुळे मला परिनिर्वाण प्राप्त होत आहे. त्याचे पुण्य महान आहे. शेवटी बुद्ध कुशीनगर येथे पोचले. हिरण्यवती नदी पार करून ते सालवृक्षांच्या एका उपवनात आले. तिथे 2 विशाल सालवृक्ष एकमेकांच्या शेजारी उभे होते. जणू ते या क्षणाची प्रतीक्षा करत होते. बुद्धांनी आनंदला सांगितले, आनंद, या 2 सालवृक्षांच्या मध्ये माझ्यासाठी शय्या तयार कर. माझे डोके उत्तर दिशेला ठेव. मी थकलो आहे. आनंदाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी शय्या तयार केली. बुद्ध आपल्या उजव्या करवटीवरती सिंहासन मुद्रा मध्ये झोपले. उजवा हात डोक्याखाली आणि डावा हात शरीरावरती ठेवलेला. त्यांच्या चेहऱ्यावरती ना मृत्यूची भीती होती, ना जीवनाचा मोह होता. फक्त गाढ शांतता सर्वत्र पसरलेली होती. अचानक एक चमत्कार झाला. ज्या ऋतूत फुले उमलत नाहीत त्यावेळीही ते 2ही सालवृक्ष फुलांनी बहरले आणि त्या फुलांचा वर्षाव बुद्धांच्या शरीरावरती होऊ लागला. आकाशातून मंद दिव्य संगीत ऐकू येऊ लागलं. बुद्धांनी हे पाहून आनंदाला सांगितलं, आनंद, हे सर्व माझा सन्मान करण्यासाठी आहे. पण लक्षात ठेव, फुलांचा वर्षाव किंवा संगीत ही खरी पूजा नाही. जो धर्मानुसार जगतो, सदाचार पाळतो, तोच माझी खरी पूजा करतो. संध्याकाळ होत होती. सूर्य अस्ताला जात होता आणि इथे ज्ञानाचा सूर्यही मावळत होता. आनंद आता स्वतःला आवरू शकले नाही. ते कुटीच्या मागे जाऊन रडू लागले. मी अजून शिकणारा आहे. मला अजून खूप काही शिकायचं होतं आणि माझे गुरु मला सोडून जात आहेत. बुद्धांनी आनंदाला विचारलं, आनंद कुठे आहे? त्यांना कळल्यावरती त्यांनी त्याला बोलावलं. आनंद रडत आले. बुद्ध म्हणाले, आनंद, रडू नकोस. मी आधीच सांगितलं आहे, जे प्रिय आहे त्याचा वियोग हा होणारच. तू खूप सेवा केली आहेस. तू पुण्यवान आहेस. प्रयत्न कर, तुझी मुक्त होशील. रात्र गडद होत चालली होती. त्याचवेळी सुभद्र नावाचा 120 वर्षांचा एक परिवारजक म्हणजे संन्यासी तिथे आला. त्याच्या मनात काही गहन प्रश्न होते. त्याने आनंदाला विनंती केली, मला बुद्धांना भेटू द्या. आनंद म्हणाले, नको, ते खूप थकले आहेत. सुभद्राने पुन्हा विनंती केली, पण आनंदाने नकार दिला. हे सर्व बुद्धांनी ऐकलं. ते म्हणाले, आनंद, त्याला रोखू नकोस. तो ज्ञानासाठी आला आहे. सुभद्र आत गेला. त्याने प्रश्न विचारले. बुद्धांनी त्याला आर्य अष्टांगिक मार्ग समजावला. क्षणात त्याचा संशय दूर झाला. तो बुद्धांचा शेवटचा शिष्य बनला. आता अंतिम क्षण जवळ आले होते. बुद्धांनी भिक्षू संघाकडे पाहिले. हजारो भिक्षू, मल्ल, राजे आणि सामान्य जनता अश्रूंमध्ये बुडाली होती. बुद्धांनी अत्यंत क्षीण आवाजात विचारले, भिक्षूंनो, जर तुमच्या मनात बुद्ध, धर्म आणि संघाबद्दल कोणतीही शंका असेल तर आत्ताच विचारा. नंतर असे म्हणू नका की गुरु आमच्या समोर होते आणि आम्ही मात्र विचारलंच नाही. संपूर्ण परिसर शांत झाला. कुणीही काहीही बोलले नाही. बुद्धांनी ही गोष्ट 3 वेळा विचारली. शेवटी आनंद म्हणाले,
भन्ते, येथे कोणालाही कोणतीही शंका नाही. मग बुद्धांनी आपला अंतिम संदेश दिला. वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथ. याचा अर्थ असा की सर्व संयोगाने बनलेल्या गोष्टी ह्या नश्वर आहेत, म्हणून प्रमाद सोडून सतत प्रयत्न करत राहा. हे त्यांच्या जीवनातील शेवटचे शब्द होते. यानंतर बुद्धांनी डोळे मिटले. ते ध्यानाच्या अवस्थेमध्ये गेले. पहिला ध्यान, दुसरा, तिसरा, चौथा आणि शेवटी त्यांनी संज्ञा वेदना निरोध अवस्थेत प्रवेश केला आणि शांतपणे कोणताही आवाज न करता त्या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. असे म्हणतात, त्या क्षणी पृथ्वी हादरली, आकाशात वीज कडाडली, देवतांनीही शोक व्यक्त केला. ज्ञानाचा दीप शांत झाला होता. सकाळ होताच ही बातमी सर्वत्र पसरली. कुशीनगरचे मल्ल राजा पिटून, छाती पिटून रडू लागले. खूप लवकर निघून गेले भगवान, जग अंधारात गेलं. त्यांनी बुद्धांच्या पार्थिवाला राजकीय सन्मान दिला. 6 दिवस सतत पूजा, नृत्य आणि संगीत चालू होतं. 7व्या दिवशी चिता तयार करण्यात आली. पण एक विचित्र गोष्ट तिथे घडली. चिता पेटतच नव्हती. तेव्हा अनिरुद्ध यांनी सांगितलं, महाकश्यप येईपर्यंत चिता प्रज्वलित होणार नाही. महाकश्यप 500 भिक्षूंनी सोबत घेऊन येत होते. ते आल्यावरती त्यांनी बुद्धांच्या चरणांना वंदन केलं आणि त्या क्षणी चिता स्वतःच पेटली. बुद्धांनी आयुष्यभर शांती शिकवली, पण त्यांच्या अस्थींसाठी युद्ध होण्याची वेळ आली होती. कुशीनगरचे मल्ल म्हणाले, अवशेष आमचे आहेत. पण इतर 7 राजे हे देखील सैन्यासह आले. मगधचा अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अलकप्पचे बुली, रामग्रामचे कोलिय, वेठद्वीपचे ब्राह्मण, पावाचे मल्ल. युद्ध होणारच होतं. तेव्हा द्रोण नावाचे एक ज्ञानी ब्राह्मण पुढे आले. ते म्हणाले, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ज्यांनी शांती शिकवली त्यांच्या अस्थींसाठी तुम्ही आता युद्ध करणार का? सर्व शांत झाले. द्रोणांनी अस्थी 8 भागात विभागल्या. 8 राजांना अस्थी, द्रोणांना घडा, उशिरा आलेल्यांना राख. एकूण 10 स्तूप उभारले होते. त्यानंतर सुमारे 200 वर्षांनंतर सम्राट अशोक सत्तेवरती आले. युद्ध पाहून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी ठरवलं, बुद्धांचे विचार सर्वत्र पोहोचले पाहिजेत. त्यांनी अवशेष 84,000 भागात विभागले आणि 84,000 स्तूप उभारले. काळ बदलला. बौद्ध धर्म कमी झाला. कुशीनगर जंगलात हरवले. शतकानुशतके लोक विसरले की बुद्ध कुठे गेले. 19व्या शतकात अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी शोध सुरू केला. 1876 मध्ये उत्खनन झालं आणि सापडली 6.1 मीटर लांबीची बुद्धांची शयनमुद्रा असलेली मूर्ती. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी कुशीनगर विकसित केले. 1956 मध्ये 2500 वर्ष पूर्ण झाली. आज कुशीनगर एक जागतिक तीर्थक्षेत्र आहे. बुद्ध गेले, पण ते खरंच गेले का? नाही. जोपर्यंत कुणी करुणा दाखवतो, कुणी हिंसेऐवजी शांती निवडतो, कुणी स्वतःचा मार्ग स्वतः शोधतो, तोपर्यंत बुद्ध सर्वांच्या मनामध्ये जिवंत आहेत. अंत दीपभव, स्वतःचा दीपक स्वतः बना. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर जरूर शेअर करा आणि लक्षात ठेवा, प्रकाश बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे. त्याला फक्त ओळखायला शिका. नमो बुद्धाय. राजे आले आणि गेले, साम्राज्य निर्माण झाली आणि नष्ट झाली, पण बुद्धांचे विचार मात्र आजही जिवंत आहेत.
आणि ते तुमच्यामध्येही जागा होण्याची वाट पाहतायत. जर तुम्हाला वाटत असेल की जगाला आज बुद्धांच्या विचारांची गरज आहे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नमो बुद्धाय नक्की लिहा. नमो बुद्धाय.